Hello friends, Standard 6, Subject English, Unit 2, 2.1 Minnie and Winnie, A Lullaby म्हणजेच अंगाई गीत. Students, today we learn new topic that is 2.1 Minnie and Winnie. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट 2 ला सुरुवात करणार आहोत आणि युनिट 2 मधली फर्स्ट पोएम दिलेली आहे मिनी अँड विनी. बघा, विनी अँड मिनी, दिस पोएम, दिस इज अ ललबाय. ललबायचा अर्थ होतो अंगाई गीत. हे एक छोटंसं अंगाई गीत तुम्हाला दिलेलं आहे. स्टार्ट द पोएम. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पोएम बघूया. मिनी अँड विनी स्लेप्ट इन द शेल. मिनी आणि विनी ह्या दोघीही मुली एका शेलमध्ये झोपलेल्या होत्या. शेलचा अर्थ आपल्याला ह्या ठिकाणी शिंपले असा घ्यायचा आहे. स्लेप्ट मीन्स झोपणे. स्लीप लिटल लेडीज अँड दे स्लेप्ट वेल. स्लीप लिटल लेडीज. लिटल लेडीज हा अर्थ हा वर्ड मिनी आणि विनीसाठी वापरलेला आहे. हे लहान लेडीज तुम्ही झोपा. अँड दे स्लेप्ट वेल, आणखी छान प्रकारे झोपा. वेलचा अर्थ होतो गुड किंवा छान प्रकारे तुम्ही झोपू शकतात. पिंक वॉज अ शेल विदिन सिल्वर विदाऊट. हे जे शेलचा आतला जो रंग आहे तो कसा आहे तर पिंक कलरमध्ये आहे, गुलाबी कलरमध्ये आहे. विदिनचा अर्थ होतो आतमधून, शेलच्या आतला रंग. अँड सिल्वर विदाऊटचा अर्थ ह्या ठिकाणी आपल्याला बाहेरचं असं घ्यायचं आहे. त्या शेलला बाहेरून जो रंग आहे तो कसा आहे, सिल्वर आहे. साऊंड ऑफ द ग्रेट सी वॉन्डर्ड अबाउट. जो काही समुद्राचा जो आवाज आहे, जो काही लाटांचा आवाज आहे, तो लाटांचा आवाज सगळीकडे काय होतो आहे, वॉन्डर्ड होत आहे. वॉन्डर्डचा अर्थ होतो भरकटणे. सगळीकडे तुम्ही जर बघितलं तर समुद्राचा आवाज हा इकडे तिकडे पसरतो आहे आणि तो तुमच्या कानांपर्यंत पोहोचतो आहे. पिंक वॉज अ शेल विदिन द सिल्वर विदाऊट. साऊंड ऑफ द ग्रेट सी वॉन्डर्ड अबाउट. नेक्स्ट, थर्ड स्टांजा. स्लीप लिटल लेडीज वेक नॉट सून. ह्या छोट्या मुलींनो त्यांनी असं सांगितलं आहे, वेक नॉट सून. वेकचा अर्थ होतो उठणे तुम्ही, आणि सून म्हणजे लवकर. वेक नॉट सून, तुम्ही लवकर उठू नका, तुम्ही शांततेत तुम्ही झोपा. इको अँड इको. इकोचा अर्थ होतो प्रतिध्वनी. प्रतिध्वनी आता कशाला म्हणतात की सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस आपण एखादा आवाज मोठ्याने देत असतो त्यावेळेस काही वेळानंतर आपल्याला पुन्हा आपलाच आवाज पुन्हा आपल्याला ऐकू येतो, तर त्याला आपल्याला प्रतिध्वनी आपण असं म्हणतो किंवा त्याला आपण इको असं म्हणत असतो, इको साऊंड असं म्हणत असतो. दॅट इज इको अँड इको डाईज टू द मून. त्यांनी सांगितलेलं आहे इको अँड इको डाईज टू द मून. समुद्राचा जो काही आवाज आहे तो हळूहळू, जरी लाटांचा जरी आवाज आहे परंतु तो लाटांचा आवाज जसा जसा चंद्राकडे जातो आहे, त्या चंद्राकडे गेल्यानंतर तो आवाज काय होत आहे, कमी कमी होत आहे. स्लीप लिटल लेडीज वेक नॉट सून. इको अँड इको डाईज टू द मून. समुद्राचा जे लाटांचा आवाज आहे तो चंद्राकडे जात असताना आपोआप काय होत आहे, कमी होत जात आहे आणि त्यामुळे तुम्ही त्या शेलमध्ये शांतपणे झोपू शकतात. टू ब्राईट स्टार्स पिप्ड इनटू द शेल. टू ब्राईट स्टार, दोन असे तेजस्वी असे तारे आहेत. तुम्ही ह्या ठिकाणी टू ब्राईट स्टार्स हा जो वर्ड आहे हा वर्ड मिनी अँड विनीसाठी वापरलेला आहे. पिप्ड इनटू द शेल, आणि पिप्डचा अर्थ होतो डोकावणे. ह्या शेलमध्ये असणारे हे दोन ब्राईट स्टार्स आहे, हे काय होत आहे, शेलमधून बाहेर डोकावता आहे. व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ. ते काय बघत असतील. व्हॉट आर द ड्रीमिंग ऑफ, हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हा तुम्हाला विचारलेला आहे. व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ, त्यांना कशाचं स्वप्न पडलं असेल. हू कॅन टेल, कोण सांगेल बरं. तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट स्टांजामध्ये सांगितलं आहे, स्टार्टेड अ ग्रीन लिनेट. लिनेटचा अर्थ होतो एक असा गाणारा पक्षी. लिनेट मीन्स पक्षी. स्टार्टेड अ ग्रीन लिनेट. आता स्टार्टेडचा अर्थ ह्या ठिकाणी सुरुवात न करता उभं राहणं किंवा उडणं असा अर्थ घ्यायचा आहे. त्या ठिकाणी आकाशामधून एक असा लिनेट नावाचा सुंदर गाणं गाणारा हा पक्षी येतो किंवा उडतो. अँड आउट ऑफ द क्रॉफ्टचा अर्थ ह्या ठिकाणी घ्यायचा आहे शेतमळा. तो शेतमळ्यामधून तो क्रॉफ्ट पक्षी हा उडत त्या ठिकाणी तो असं उंच गगनभरारी हा घेत आहे.
वेक अ लिटल लेडीज प्लीज. ह्या लिटल लेडीजला म्हणजे लिटल लेडीज मीन्स मिनी अँड विनी, तुम्ही दोघं आता काय करा, वेकअप. वेकअपचा अर्थ होतो उठणे, तुम्ही उठा. अँड द सन इज अलॉफ्ट. आता सूर्य देखील उगवलेला आहे. द सन इज अलॉफ्ट. अलॉफ्टचा अर्थ होतो उगवणे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही पोएम आहे या पोएमचे रायटर दिलेले आहे अल्फ्रेड लॉर्ड टेन्सन यांनी ही अंगाईगीत दॅट इज अ ललबाय हे तुम्हाला गाण्यासाठी दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ही जी पोएम आहे ती आपण बघितली. ही छोटीशी विनी अँड मिनीची पोएम आहे. ही आपण हिचा जो अर्थ आहे तो आपण बघितला. याचे जे काही हार्डवर्ड्स आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी राईट करायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी पोएम आहे ही पोएम मी तुम्हाला छान सुंदर अशा आवाजात म्हणून दाखवणार आहे. मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ शेल, sleep little ladies and they slept well. Pink was the shell within, silver without, sound of the great sea wandered about. Sleep little ladies, wake not soon, echo and echo dies to the moon. Two bright stars peeped into shell, what are they dreaming of, who can tell? Started a green linnet out of the croft, wake up little ladies, the sun is aloft. थँक्यू. चला तर मी विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ही पोएम बघितली आहे. आता काही पॉइंटर्स त्या पोएमचे काही प्रश्न उत्तरं आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. बघा पॉइंटर्स. क्वेश्चन नंबर 1, लर्न द पोएम बाय हार्ट अँड रिसाइट इट. त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी पोएम आहे ही पोएम छान प्रकारे तुम्ही तोंडपाठ करा आणि मोठ्याने तालासुरामध्ये तुम्ही व्यवस्थित म्हणा. सेकंड क्वेश्चन, फाइंड द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. कवितेमध्ये आलेले जे काही रायमिंग वर्ड्स आहे ते तुम्हाला लिहायचे आहे. आता रायमिंग वर्ड्स आपण कशाला म्हणतो की ज्या वर्ड्सचे जे काही प्रोनाऊन्स आहे शेवटचे 2 लेटर्स सेम असतात, त्यांचा उच्चार प्रोनाऊन्सिएशन सारखं होत असतं. तर अशा शब्दांना अशा वर्ड्सला आपण रायमिंग वर्ड्स म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल शेल, वेल. बघा शेल अँड वेलमध्ये शेवटचे 2 लेटर्स हे सेम आहे. विदाऊट, अबाउट, मून, सून. शेल, टेल, क्रॉफ्ट, अलॉफ्ट. क्वेश्चन नंबर 3, फ्रॉम द पोएम कॉपी द फॉलोइंग वर्ड्स. बघा पोएममधून काही वर्ड्सची तुम्हाला कॉपी करायची आहे. वर्ड्स दॅट बिगिन विथ एस. एसने सुरू होणारे शब्द तुम्हाला लिहायचे आहे. स्लेप्ट, शेल, स्लीप, सिल्वर, साऊंड, सी, सून, स्टार, स्टार्टेड, द सन. क्वेश्चन नंबर 2, 3 पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स. कवितेमध्ये आलेले 3 पेअर्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. फर्स्ट इज अ इन. द इनचं अपोजिट आउट. विदिन चं अपोजिट विदाऊट. स्लीपचं अपोजिट वेक. तुम्हाला हे अपोजिट वर्ड्स या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3 मधलाच तिसरा क्वेश्चन. वर्ड्स दॅट हॅव द लेटर एल. द वर्ड्स दॅट हॅव द लेटर एल असणारे जे काही वर्ड्स आहे ते तुम्हाला राईट करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्लेप्ट, शेल, स्लीप, लिटल, लेडीज, वेल, सिल्वर, टेल, अलॉट. म्हणजे ज्या स्पेलिंगमध्ये एल आलेला आहे असे वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहे. क्वेश्चन नंबर 4 थिंग्स यू मे सी इन द स्काय. आकाशामध्ये तुम्हाला दिसणाऱ्या 4 थिंग्स वस्तू यांची नावं लिहायची आहे किंवा थिंग्सची. आन्सर, द मून, द स्टार्स, अ लिनेट अँड द सन. लिनेटचा अर्थ ह्या ठिकाणी घ्यायचा आहे आपल्याला गाणारा पक्षी. क्वेश्चन नंबर 4, मिनी अँड विनी स्लेप्ट इन द शेल. कॅन यू थिंक ऑफ अदर सेफ अँड नाईस प्लेसेस वेअर दे कॅन स्लीप वेल. मिनी अँड विनी शिंपल्यात निवांतपणे चांगल्या अशा झोपल्या आहे. त्या निवांत झोपू शकतील अशा इतर सुरक्षित जागा तुम्हाला सांगायच्या आहे. दॅट इज त्याचा आन्सर आहे मदर्स लॅप, होम अँड क्रॅडल. मदर्स लॅप म्हणजे आईच्या कुशीमध्ये, होम मीन्स आपल्या घरी आणि क्रॅडलचा अर्थ होतो पाळण्यात. तर आपण ह्या ठिकाणी सुरक्षितपणे झोपू शकतो. मिनी विनी ह्या ठिकाणी सुरक्षित झोपू शकतात हे आपल्याला असे वाटते. क्वेश्चन नंबर 5,
फाइंड आउट द कॉपी ऑफ द फॉलोविंग फ्रॉम द पोएम. त्यांनी सांगितलेलं आहे की पोएममध्ये आलेले जे काही सेंटेन्सेस आहे त्याची तुम्हाला कॉपी करायची आहे. फॉर एक्झाम्पल 2 स्टेटमेंट्स, पोएममध्ये आलेल्या 2 स्टेटमेंट्सची कॉपी करा. फर्स्ट इज अँड दे स्लेप्ट वेल, द सन इज अलॉफ्ट. 2 क्वेश्चन्स, पोएममध्ये आलेले 2 क्वेश्चन्स. व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ, हू कॅन टेल. हे 2 प्रश्न त्या ठिकाणी पोएममध्ये आलेले आहेत. 2 कमांड्स, 2 कमांड्स सांगायच्या आहेत. स्लीप लिटल लेडीज अँड वेक नॉट सून. ह्या 2 कमांड्स, ह्या 2 आज्ञा पोएममध्ये आलेल्या आहेत. त्या आपल्याला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित प्रॉपरली राईट करायच्या आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 6. लर्न टू द से फास्टर अँड फास्टर. तुम्हाला काही खाली सेंटेन्स दिलेले आहे आणि त्याचं प्रोनाऊन्सिएशन हे सारखेच आहे, परंतु तुम्हाला ते फास्टर अँड फास्टर म्हणायचे आहे. फर्स्ट इज शी सेल्स सी शेल्स ऑन द सी शोअर. शी सेल्स सी शेल्स ऑन द सी शोअर. स्वॅन स्वॅम ओव्हर द सी स्विम स्वॅन स्विम. स्वॅन स्वॅम over the sea swim swan swim. Swan swam back again, whale swam swan. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही वर्ड्स दिलेले आहे हे तुम्हाला फास्टली म्हणायचे आहे. याचे प्रोनाऊन्सिएशन जरी याचा उच्चार सेम वाटत असला तरी आपल्याला हे थोडं सवय करून आपल्याला हे फास्टली हे बोलायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अशा प्रकारे 2.1 मधले मिनी अँड विनी ही पोएम आपण ह्या ठिकाणी बघितली.